कसे आहात? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल। मस्त अशा कलरफुल रांगोळीने व्हिडिओला सुरुवात करते। छोटीशी अशी रांगोळी काढली, म्हटलं आता व्हिडिओला इथूनच सुरुवात करूयात। सकाळचे सगळे कामं आटपून झाली होती आणि मी इथे स्टार बाजार मध्ये आली। आज पावभाजी बनवायची होती, तर पावभाजीसाठी बऱ्याच भाज्या लागतात, तर तेच घ्यायला आम्ही इथे आलो आणि स्पेशल म्हणजे पाव घ्यायला इथे आलो आम्ही। आणि सोबत फ्रुट्स वगैरे घेतले। एक एक करता करता बऱ्याच वस्तू घेतल्या। हे पाव आणलेत आम्ही, बॉम्बे पाव म्हणून आहे, 0 मैदा लिहिलेले आहे इथे आणि खरंच खायला एकदम छान होते आणि पचायला पण हलके असतात। आज सॅटरडे आहे, यांना सुट्टी आहे, म्हणून ते सुट्टीच्या दिवशी मला बरीच मदत करतात। तर आज असंच तारक मेहता बघत बघत त्या सगळ्या भाज्या कापून देत आहेत मला। मी धुवून आणून दिल्या होत्या यांना, आता ते सगळं करताय आणि मी बसल्या बसल्या मटर वगैरे सोलत आहे, कोथिंबीर वगैरे। तोपर्यंत त्यांनी सगळ्या भाज्या कापून ठेवल्यात। तर अशा सुट्टीच्या दिवशी ते बरीच मदत करतात मला, त्यांना आवडतं भाज्या वगैरे कट करायला आणि असं मिळूनच आम्ही सगळं करत असतो। आता त्यांनी ते कट करून दिलेले होते, तर मी बटाटे वगैरे पाण्यातून काढत होती आणि आता ते सगळं मी कुकरला लावून घेईल। कुकर झालेलं होतं, आता मी पावभाजी बनवते। त्यामध्ये थोडं तेल आणि थोडं बटर घातलं, जिरं मोहरीचा तडका दिल्यानंतर कांदा घातला, मग आलं लसूण पेस्ट घातली, थोडी कोथिंबीर सुद्धा घातली त्यामध्ये बारीक करताना आणि परत थोडी वरून घातलेली होती। आता बेसिक मसाले आणि थोडा पावभाजी मसाला घातला। भाज्या बॉईल करताना कुकरमध्ये जे पाणी होतं ते मी काढून घेतलं होतं आणि त्यानंतरच मॅश केलं होतं, कारण ते बरोबर मॅश होत नाही पाणी असलं की। तेच मी काढून घेतलं होतं आणि आता तेच यामध्ये घातलं। उरलेला जो पावभाजी मसाला होता तो परत घालते मी। पूर्ण नाही घातला मी पावभाजी मसाला, अगदी थोडासा ठेवला होता। थोडी कोथिंबीर घातली, परत यामध्ये बटर घालते, पूर्णच घालते। 10 रुपयाचं हे स्लाइस होतं, हे पूर्णच घातलं यामध्ये।
यानेच आपल्या पावभाजीला छान टेस्ट येईल आणि मस्त अशी पावभाजी तयार झाली। तुम्ही बघू शकता यामध्ये कुठलाही कलर वापरला नाही, फक्त बीट वापरलेला आहे। बीटनी मस्त असा कलर येतो या पावभाजीला। आता मी पाव भाजून घेते। मस्त अशी पावभाजी तयार झाली। सायंकाळचे 5 वाजलेले आहेत। आता कॉफी बनवते। आता तुम्ही म्हणाल हे कसली कॉफी बनवते, पण मी ब्लॅक कॉफी बनवते, नो शुगर नो मिल्क। आम्हाला अशीच कॉफी आवडते, ब्लॅक। आता रात्रीच्या स्वयंपाकात शोल्यांची भाजी बनवते। त्यासाठी मसाला भाजून घेतला, तो बारीक करून घेतला। आता मी राईच्या तेलात भाजी बनवते। तेल कमी पावरवर छान गरम होऊ दिलं, म्हणजेच त्याचा पूर्ण वास निघून जाईल। त्यानंतरच मी मोहरी आणि जिरं घातलं आणि आता मसाला घालते। स्वयंपाक झाला आणि मस्त जेवण केलं। आज मी वाचलं, राजे म्हणाले सर्व ठीक ना जी, आज्ञेप्रमाणे सारं घडलं। मुरारबाजी म्हणाले शाब्बास। आणि येसाजी कुठे आहे? दारू कोठारीकडे चौकीवर आहे, चला। राजे हे पहारे कुणाचे? संक्राजी ओरडला। शांतपणे राजे म्हणाले आमचे। याचा अर्थ पिलाजीने विचारले, एवढे काय अजाण आहात? पिलाजी, महाद्वारावर आमचं निशाण आहे, चौकी पहारे आमचे आहेत, गड आमचा आहे। विश्वासघात पिल्लाजी उद्गारला। नाही पिल्लाजी, विश्वासघात निडोजींचा तुम्ही केलात। आम्ही फक्त राजकारण केलं। राजकारण आणि मैत्री यात गल्लत करू नका। राजांनी टाळी वाजवली, पहारेकरी धावले। पिल्लाजी संक्रांतीकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना कैद करा। दोघे भाऊ पकडले गेले। आपल्या बुद्धिचातुर्यापुढे हरलेल्यांची राजांना नेहमी कीव वाटे। इतके वाचून दिवस संपविते। बोला जय शिवराय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या, बाय।